नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की तेजा ही हर्षीची वाट पाहत एका कॅफेमध्ये बसलेली असते. खूप वेळ वाट पाहूनही हर्षित येत नाही. मग तेजा वैतागून स्वतःशी म्हणते की यार माझी कॉफी संपत आली आहे, कुठे राहिला असेल हा हर्षित, असं म्हणत ती हर्षितला कॉल करते. हर्षित तिकडे कॉल तिचा रिसीव्ह करतो. तेव्हा तेजा त्याला म्हणते की अरे हर्षित, कुठे आहेस तू? मी कधीपासून तुझी वाट पाहत आहे. तुझ्या लक्षात आहे ना आज आपण भेटणार होतो ते? यावर हर्षित म्हणतो की हो मी येतोय, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. तेव्हा तेजा खूप खुश होते आणि म्हणते की सरप्राईज? काय सरप्राईज आहे? यावर हर्षित म्हणतो की जरा 5 मिनिटं वेट कर, मी लगेच येतोय तिकडे, असं म्हणत तो फोन ठेवतो. आता तेजा इकडे खूपच खुश झालेली असते आणि ती मनातच म्हणते की हर्षित आज चक्क सरप्राईज देणार आहे मला. काय असेल? हा खरंच प्रेमात तर पडला नसेल ना माझ्या? नाही म्हणजे आत्तापर्यंत असं सरप्राईज वगैरे कधी त्यांनी मला दिलं नव्हतं, असं ती विचार करत असते. तितक्यात हर्षित येतो आणि तो तेजाला बघून खुश होतो. तर तेजासुद्धा त्याला पाहून फार खुश होते. हर्षित तिला सॉरी म्हणत थोडासा जवळ घेतो आणि डोक्यावरती किस करतो. आता असं केल्यावरती तेजा मात्र फारच खुश होते आणि तिला खूप छान वाटतं. हर्षित म्हणतो की "1 मिनिट, तुला एक सरप्राईज आहे. येतोच मी. तोपर्यंत डोळे बंद करून इथेच बस," असं तो तिला म्हणतो आणि तिथून निघून जातो. तेजा डोळे बंद करून हर्षितची वाट पाहत असते आणि स्वतःशीच म्हणते की हर्षित स्वतः आणायला गेलाय म्हणजे नक्कीच काहीतरी सरप्राईज असेल. तर इकडे हर्षित मिठूचे डोळे बंद करून तिला त्याच्याकडे घेऊन येतो आणि मिठूला त्याच्यासमोर आणून बसवतो आणि मोठ्याने म्हणतो सरप्राईज. आता या दोघींना माहीत नसतं की ते एकमेकांसमोर बसलेले आहेत. त्या दोघीजणी डोळे उघडतात आणि एकमेकींना पाहतात. तेव्हा त्या खूपच शॉक होतात. तेव्हा हर्षित तेजाला सांगतो की मी तुला जेव्हा भेटायला निघालो होतो ना, तेव्हा मिठूचा कॉल आला. म्हणाली की आपण भेटूया. मग मी विचार केला एकत्रच भेटूया, म्हणजे तिघे मिळून गप्पा मारता येतील. आता तेजा आणि मिठूला मात्र फारच राग आलेला असतो. ते एकमेकींकडे रागाने बघत असतात. आता हर्षित त्या दोघींना म्हणतो की मला एक समजत नाहीये, जर भेटायचंच होतं तर वेगवेगळे फोन का केले? यावर तेजा खोटं-खोटं हसत म्हणते की आता काय? तेव्हा मिठू म्हणते की काहीतरी मिसकम्युनिकेशन झाले. आता तेजाला खूप राग येतो आणि ती म्हणते की हो ना, ते तर होतच आहे आजकाल. आता हर्षित त्या दोघींनाही विचारतो की काय चाललंय तुमच्या दोघींचं? सगळं व्यवस्थित चालू आहे ना? तेव्हा दोघीही सांगतात की ठीक आहे. हर्षित त्या दोघींकडे बघून म्हणतो की काय कन्फ्युजन आहे यार, तुमच्या दोघींना मला भेटायचं होतं आणि तुम्ही आपापसातच बोलत बसलायत. तेव्हा तेजा म्हणते की आता काय बोलू ना ते सुचत नाहीये. मिठू सुद्धा म्हणते की इनफॅक्ट बोलायचीच इच्छा राहिलेली नाहीये. आता हर्षित आश्चर्याने विचारतो की म्हणजे मग मला इथे कशाला बोलवलंय तुम्ही? दोघी बोललात होता ना की अर्जंट बोलायचंय, इम्पॉर्टंट आहे, म्हणून मी इकडे आलो. तुम्हा दोघींनाही माहिती आहे का तुमच्या दोघींमुळे मी माझी इम्पॉर्टंट मीटिंग सोडून आलोय. तेव्हा तेजा म्हणते की "अरे वेडा आहेस का तू? मीटिंग वगैरे काय सोडून येतोयस? हे बघ काम महत्त्वाचं." आणि ती मिठूकडे बघून म्हणते की "बाकी सगळं नंतर." यावर मिठूला राग येतो आणि ती सुद्धा म्हणते हर्षितला की "अरे काम सोडून इथे टाईमपास काय करतोयस? जा ना." आता हर्षित हा आश्चर्याने दोघींना बघून म्हणतो की "खरंच जाऊ का मी?" तेव्हा त्या दोघी रागातच म्हणतात की "हो जा." असं म्हटल्यावरती हर्षित तिथून निघून जातो. पुढे तेजा ही रागानेच मिठूला म्हणते, "काय गं, तुला माहीत होतं ना मी त्याला कॉल केला होता म्हणून. मुद्दाम तू केलास ना कॉल?" यावरती मिठू म्हणते, की "मला काय माहिती तू कधी कॉल केला आहेस आणि तू तर काही बोलूच नकोस. तुझ्यासारखी मैत्रीण शत्रूला पण मिळू नये. तुला माहिती होतं ना माझं एकदा हार्ट ब्रेक झालंय, मग तू का परत आमच्यामध्ये पडतेस? लाज नाही वाटत का गं तुला?" आता हे ऐकून तेजा फारच चिडते आणि म्हणते, की "तुला नाही का लाज वाटत? अगं सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं तू हळू बोल. मी शिस्तीत बोलते ना, मग तू शिस्तीतच बोल. आणि मिठू तू एकदा तरी प्रेमात पडली आहेस गं. त्यामुळे तुझं हार्ट ब्रेक झालंय. पण मी तर पहिल्यांदाच प्रेमात पडले. हे सगळं पहिल्यांदा होतंय माझ्या आयुष्यात. हे माहीत आहे ना तुला? तरी का मध्ये येतेस? माझ्या आयुष्यात सुख यावं असं वाटत नाही का तुला?" तेव्हा मिठू म्हणते, की "काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का? तू ना फक्त स्वतःचाच सुखाचा विचार करतेस. एक नंबरची सेल्फिश आहे तू. तेजा तू कधीच कोणाची मैत्रीण होऊ शकत नाहीस." यावर तेजा रागाने म्हणते, की "तुझ्या आधीपासून हर्षित माझा मित्र आहे, लक्षात ठेव. आमच्या दोघांमध्ये तू आलेली आहेस. आधी मी होते, नंतर तू आली आहेस. त्यामुळं तुला मी शेवटचं सांगते, शिस्तीत बाजूला हो." तेव्हा मिठू ओरडूनच म्हणते, की "जमणार नाही, जमणार नाही." आणि तेव्हा तेजा म्हणते, की "चल निघ, काय बसली आहेस इथे?" तर तेजाला मिठूचा खूप राग येतो आणि ती रागात तिथून निघून जाते. त्यानंतर आता आपण असं पाहतो की प्रेरणा आणि श्वेता ह्या दोघीजणी पसारा आवरत बोलत असतात. श्वेता म्हणते, "किती पसारा करून ठेवतात गं या मुली. तू आणि वल्लरी जर नसते ना तर या घराचा उकिरडा झाला असता." तेव्हा प्रेरणा म्हणते, की "अगं पण आहोत ना आपण." आणि तेजा आपली सतत तिच्या कामामध्ये बिझी असते. सतत कामाचं तिला टेन्शन असतं.
आणि मिठू तर अजून लहान आहे. यावरती श्वेता आश्चर्याने म्हणते की काय लहान आहे? अगं एक नंबरची आळशी आहे, लहान वगैरे नाहीये ती. कामं सांगितली ना की हवेसारखी गायब होते. पुढे प्रेरणा ही पसारा आवरता आवरता तिला एक बॉक्स दिसतो. आता त्या बॉक्समध्ये तिच्या लग्नाचा शालू असतो आणि हा शालू लग्नाचं सामान पाहून ती खूप इमोशनल होते. तितक्या तिथे वल्लरी सुद्धा येते. तेव्हा श्वेता प्रेरणाला असं इमोशनल झालेलं बघून म्हणते की प्रेरणा साडी. आता यावरती प्रेरणा म्हणते की जे लग्न झालंच नाही ना त्याची साडी आहे. तेव्हा श्वेता तिला म्हणते की प्रेरणा ऐक ना माझं, नकोस ना रडू प्लीज. मला माहीत आहे गं असं सांगणं खूप सोपं आहे, पण तुझ्यासाठी ते खूप अवघड आहे गं. पण नको गं ना तू त्या आठवणीमध्ये अडकून राहूस. अगं त्या माणसाबरोबर तू अख्खं आयुष्य नीट घालू शकली असतीस का सांग? नाही ना, मग संपला विषय. प्रेरणा रडतच म्हणते की तू बोलतेस ते पटतंय मला गं, पण मनाचं काय करू? तेव्हा श्वेता म्हणते की अगं विचित्र माणसाच्या तावडीतून सुटली आहेस तू, कसं कळत नाहीये गं? हे बघ तुझा स्वामी समर्थांवरती विश्वास आहे ना, मग तुझं काही वाईट होणार नाही बघ. स्वामी तुझं कधीच काही वाईट होऊन देणार नाहीत. तेव्हा प्रेरणाला खूपच रडायला येतं आणि ती रडतच म्हणते की माझं नशीबच फुटकं असेल तर स्वामी तरी काय करणार आहेत गं श्वेता. आता तिला समजायचा प्रयत्नही श्वेता करत असते. तर इकडून हे सगळं वल्लरी ऐकत असते. प्रेरणा पुढे रडतच म्हणते की अगं मी तर आधी फक्त घोडनवरी होते, आता तर लग्न मोडण्याचा बट्टा सुद्धा लागलाय मला. आपण ज्या समाजामध्ये वावरतो ना तिथली लोक काय बोलतात ना ते आपण नाही कंट्रोल करू शकत. तेव्हा श्वेता म्हणते की लोकांचं काही सांगूच नकोस मला. लोकांचा आणि समाजाचा विचार करत राहिलीस ना तर नॉर्मल जगणं सुद्धा तुला अवघड होऊन जाईल. तेव्हा प्रेरणा खूपच रडायला लागते आणि रडतच म्हणते की आता माझ्याशी कोण लग्न करेल गं श्वेता तूच सांग. तर वल्लरी हे सगळं ऐकून खूप इमोशनल झालेली असते. त्यानंतर पुढे वल्लरी ही अजितला भेटायला आलेली असते आणि ती अजितला प्रेरणासोबत नक्की काय घडलं ते सर्व काही सांगते. आता हे ऐकून अजित म्हणतो की बधीर झाल्यासारखं वाटतंय. खरंच काय बोलावं ना ते कळत नाहीये. तेव्हा वल्लरी म्हणते की खरं आहे तुमचं. तेव्हा अजित सांगतो की त्या दिवशी मला जेव्हा गोष्टी समजल्या ना तेव्हा धक्काच बसला. पण हे सर्व लग्न मोडण्यापर्यंत जाईल असं वाटलं नव्हतं. आता वल्लरी सांगते की खरं सांगायचं तर प्रेरणाताई या सर्वांमुळे खूप खचून गेले आहेत. म्हणजे बाहेरून सर्व काही सुरळीत आहे असं दाखवतात, पण आतून खूपच हादरलेले आहेत. यावरती अजित म्हणतो की मी समजू शकतो. पुढे तो म्हणतो खरं सांगू का, तिने जोडीदार म्हणून समीरची निवड केली ना त्यावेळेस मला फार वाईट वाटलं होतं. पण तिच्या आयुष्यात आता आनंद येणार आहे हे मात्र समाधान होतं. पण आता हे सगळं ऐकल्यावरती मला खूप वाईट वाटते तिच्याबद्दल. तेव्हा वल्लरी म्हणते की आम्ही प्रेरणाताई यांना धक्क्यातून सावरण्याचा खूप प्रयत्न करतोय. खरं सांगायचं तर या सर्वांसाठी तिला एका भक्कम आधाराची गरज आहे, एका साथीदाराची गरज आहे. यावरती अजित म्हणतो की खरं सांगायचं तर माझं पण तिच्यावरती खूप प्रेम आहे आणि कायम असेल. आधी तिच्या जेवणाच्या आणि मग तिच्या पत्रातून तिच्या स्वभावाच्या आणि तिला भेटल्यावर तिच्या पूर्णपणे प्रेमात पडलो होतो. आम्ही दोघांनी सुखी संसार करायची स्वप्नसुद्धा पाहिली होती. वल्लरी म्हणते की मी समजू शकते. प्रेरणाताईंनी समीरला होकार दिल्यानंतर तुम्हाला वाईट वाटलंच असेल. पण दादा. तर तेवढ्यात अजित लगेच म्हणतो की तसं नाहीये. अजूनही तिचा मी स्वीकार करू शकतो. मी प्रेम करतो तिच्यावर. तिचं लग्न मोडलंय म्हणून लोक काय म्हणतील या सगळ्या गोष्टीचा मला फरक पडत नाही. पण ती मला स्वीकारेल का? तिच्या मनातून मी एकतर पूर्णपणे उतरलो आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की मला असं वाटतंय की त्यांचा राग आता हा कमी झाला असेल. आता तुम्ही त्यांना साथ दिली, त्यांना सामावून घेतलं ना तर कदाचित तुम्ही दोघं पुन्हा एकत्र येऊ शकाल. मी आजच त्यांच्याशी बोलेल. पण तुम्ही एकदा शांतपणे विचार करा. तुम्हाला चालेल ना? यावरती अजित तयारी दाखवतो. तेव्हा वल्लरी सुद्धा खूप खुश होते. यानंतर आपण असं पाहतो की घरी सर्वजण आपापल्या कामामध्ये बिझी असतात. वल्लरीही बाहेरून येते आणि प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई मी काय म्हणते उद्या आपण ताक बनवूया, तेवढं शरीराला गारवा मिळेल ना. आणि म्हणते की प्रेरणाताई तुम्हाला माहिती आहे का, जसं शरीराला थंडावा देणारे काही पदार्थ असतात ना, तसेच तापलेल्या पोळलेल्या मनाला गारवा देणारी काही माणसं असतात आपल्या आयुष्यात. तेव्हा प्रेरणा म्हणते की नसतात ग अशी माणसं. यावरती वल्लरी म्हणते की अहो नाही असतात ना. म्हणजे तुम्ही रागावू नका, पण प्लीज मी एक बोलू का? मी ना हे सगळं अजित भाऊबद्दल बोलते. तेव्हा सगळेजण खूप शॉक होतात आणि वल्लरीकडे आश्चर्याने पाहायला लागतात. आता वल्लरी पुढे म्हणते की हे बघा मी खूप विचार करून बोलते. तुम्ही एकदा ऐकून घ्या माझं. अजित भाऊंचं खरंच तुमच्यावरती खूप प्रेम होतं हो, आणि त्यांनी आजवर तुम्हाला कधीही दुखवलं नाही. त्यांनी तुम्हाला नेहमीच समजावून घेतलं. मग तुम्ही का नाही विचार करत त्यांचा? एकदा विचार करा ना प्लीज. तेव्हा तेजा म्हणते की मी विरोध केला असता हिला, पण वल्लरी जी म्हणते ना तिचं म्हणणं पटतं आहे मला. तर इकडून मिठू सुद्धा म्हणते की हो प्रेरणादी, तू एकदा अजितला भेटायला हवं. यावरती तेजा म्हणते की तू एकदा अजितला भेटून तर बघ. कदाचित त्याच्या मनात अजूनही तुझ्याबद्दल त्याच भावना असतील तर.
तेव्हा श्वेता आता प्रेरणाजवळ जाते आणि म्हणते की अगं तो मनाने खूप चांगला आहे गं आणि जे काही झालं ना त्यात त्याची काही चूक नाही आहे. मला पटतंय त्याचं म्हणणं. आता वल्लरी प्रेरणाला विचारते की प्रेरणा ताई तुम्हाला काय वाटतं ते सांगा ना. यावरती प्रेरणा म्हणते की कोणत्या तोंडाने जाऊ गं मी त्यांच्यासमोर. आधी लग्नाला मीच होकार दिला आणि नंतर मीच नाही म्हटलं आणि आता परत त्यांच्याकडे जायचं त्यांना भेटायला गेले तर त्यांना वाटेल की काय मुलगी आहे ही. समीर नाही आयुष्यात तर लगेच आली माझ्याकडे. स्वार्थी समजतील गं ते मला. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो काही स्वार्थी समजणार नाही. असं काही होणार नाही. अजित भाऊ मनाने खूप चांगले आहेत. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ते तुम्हाला खरंच समजून घेतील. यावरती प्रेरणा म्हणते की नाही शक्य नाही ते. जे काही घडलं आहे ना त्यात सगळ्यातून मीच अजून बाहेर पडलेली नाहीये आणि मी दुसरा कोणाचाही विचार करू शकत नाही. तर वल्लरी ही परत एकदा प्रेरणाला समजायचा प्रयत्न करायला लागते. तिच्यामध्येच म्हणते बरं ठीक आहे. आता आपण उगाचच तिला फोर्स नको करायला. तिला तिचा वेळ घेऊ द्यात. या सगळ्यातून बाहेर पडायला तिला वेळ लागेल ना. मन आहे ना शेवटी. स्विच ऑन आणि स्विच ऑफचं बटन नसतं. त्यानंतर रात्रीच्या वेळेस वल्लरी तिचा अभ्यास करत बसलेली असते. तिथे श्वेता येते आणि तिच्यासाठी दूध घेऊन येते. वल्लरी तिला थँक्स म्हणते. श्वेता म्हणते अगं थँक्स काय? किती दिवसातून तू अशी अभ्यास करायला बसलीयेस. त्यामुळं जरा बरं वाटलं. काय मग होशील ना पास? तर वल्लरी म्हणते की हो, पण मला जरा परीक्षेची भीती वाटते. बरेच दिवस आपल्या घरामध्ये एवढ्या गोष्टी घडल्यात ना आणि आता आहे तेजा आणि मिठूचं नवीनच भांडण. तेव्हा श्वेता म्हणते की वल्लरी मला सांग ना कोण चुकतंय आणि कोण बरोबर आहे ते? वल्लरी म्हणते, "ते जाऊ द्या, माझ्या डोक्यामध्ये वेगळीच गोष्ट येतीये. ज्याच्यावरती ह्या दोघीजणी प्रेम करत आहेत, त्यांना हे सगळं माहीत आहे का? अहो, त्यांना तर या गोष्टीची कल्पनासुद्धा नाहीये. अहो, हर्षितदादांचं काय मला सांगा तुम्ही? हर्षितदादांना जर तिसरीच कोणी मुलगी आवडत असेल, तर मग ह्या हर्षितदादांसाठी उगाचच भांडत बसतायत. त्याचा उपयोग काय?" यावरती श्वेता म्हणते की वल्लरी तुझ्यासारखं दुसऱ्याचं मन समजून घेणारी माणसं असती ना ह्या जगामध्ये तर अख्खं जग सुखी झालं असतं. कोणाशी ना भांडणं, कोणाशी सोबत ना गैरसमजुती, ना नातं दुरावणं. वल्लरी म्हणते अहो नात्याचं काय? आपल्याला आपला साथीदार हा आपल्या मनातलं ओळखणारा असला ना, की कसलंसुद्धा आपल्याला टेन्शन येत नाही. तर श्वेता म्हणते की तू तर नशीबवान आहेस. तुला खूप चांगला नवरा मिळाला आहे. तो तुझ्या सगळं मनातलं ओळखतो ना. वल्लरी म्हणते की हो, पण मग अहो तुम्ही कशाला एवढ्या गंभीर होतायत? आता अनिमेष नाही का तुमच्या मनातलं सगळं ओळखत? यावरती श्वेता मात्र काही बोलत नाही. ती थोडीशी रागावते. तर वल्लरी तिला म्हणते, "काय झालं श्वेताताई? अनिमेष आणि तुमचं बरोबर आहे ना सगळं? ठीक आहे चाललेलं आहे ना?" यावरती श्वेता चिडते आणि म्हणते, "काय गं सारखं-सारखं अनिमेषचा विषय बोलत असतेस? काही झालं की त्याचं नाव घेतलंच पाहिजे का? चल मी झोपते. मला उशीर होतोय झोपायला आणि तू पण बघ झोप नाहीतर अभ्यास करत बस." असं चिडचिड करत ती जाऊन झोपते. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.